नमस्कार. श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 15व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. न्हावो घालून षोडशा जणू उभी भासे तशी ही उषा, सौंदर्य अतिअंग दर्शवित ती सोडून केशा उषा. आली ही तरुणी क्षितिज सलजा आरक्त रंगी उषा, तेजाने उजळून टाक आपुले ह्या आसमंता उषा. ऋग्वेदातील उषादेवीच्या स्तवनाच्या सूक्तातील वरील अर्थाची एक ऋचा विठ्ठलपंतांनी म्हटली. आज आपल्याला ही ऋचा का आठवली? ही मोह उत्पन्न करणाऱ्या मायामय कायेचे वर्णन का बरे डोळ्यासमोर उभे राहिले? तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आज पहाटेच रुक्मिणी न्हावून केस सोडून परसदारी उभी होती. तिच्या अंगावर उषा प्रकाशाचा झिरझिरीत पदर पसरला होता. त्या अंधुक प्रकाशात रुक्मिणीची रेखीव काया स्पष्ट दिसत होती. ते रूप मनाने टिपले होते म्हणून ही ऋचा आठवली होती. विठ्ठलपंतांनी मागे वळून पाहिले तेव्हा झोपडीच्या दारात रुक्मिणी तशीच उभी होती. रुक्मिणीचे सौंदर्य 3 मुले होऊनही किंचितसुद्धा कमी झाले नव्हते याची जाणीव विठ्ठलपंतांना झाली. त्यांनी पूर्वेकडे तोंड केले, डोळे मिटले, सूर्यनारायणाचे ध्यान केले, गायत्रीचा जप केला आणि त्यांनी डोळे उघडले. पूर्व क्षितिजावर चांगलीच लाली पसरली होती. सूर्यरथाचा सारथी अरुण किरणाच्या प्रतोदाने फटकारत अश्वांना जोराने पिटाळत होता आणि सूर्यनारायणाच्या आगमनाची ग्वाही फिरवत होता. पूर्व क्षितिजावर सूर्यबिंबाची कड दिसली आणि विठ्ठलपंतांनी ऋग्वेदातील सवितृ सूक्ताची एक ऋचा म्हटली. त्याचा अर्थ खालीलप्रमाणे होता. रंगी सप्तनी वेगवान असती अश्वे रथी वेगळे, तेजस्वी रवी सुप्रसिद्ध फुलवी आकाश होजे निळे. ये सन्मुख वरुण मित्र तपना देवाच जातू मिळे, निष्पापी कळवी निरागसपणा जाऊन तैजे मिळे. ऋचा म्हणून झाली व विठ्ठलपंत वळले. त्यांनी पाहिले तर शेजारी निवृत्ती हात जोडून विठ्ठलपंतांप्रमाणेच डोळे मिटून उभा होता व लहानगा ज्ञानदेव त्यांच्याप्रमाणेच त्यांच्या शेजारी उभा होता. पण मधून मधून डोळे उघडून तो निवृत्तीकडे पाहत होता, कारण तो जसे करेल तसे त्याला करायचे होते. विठ्ठलपंत जरा वेळ तसेच उभे राहिले. थोड्या वेळाने निवृत्तीने हात जोडून नमस्कार केला, डोळे उघडले व त्याने ज्ञानदेवाच्या हाताला धरले व त्याला झोपडीकडे नेऊ लागला. विठ्ठलपंतांनी निवृत्तीला विचारले, निवृत्ती, तू नमस्कार कोणाला केलास? बाबा, मी सूर्याला नमस्कार केला. निवृत्ती, तू डोळे मिटून काय केलेस? तू कसले स्तोत्र म्हटलेस? नाही बाबा, मी स्तोत्र म्हटले नाही, नुसता डोळे मिटून उभा होतो. तुम्ही मला सूर्याचे स्तोत्र अजून शिकवले नाही. होय निवृत्ती, मी तुला सूर्य स्तोत्र शिकवणार आहे. तू लहान होतास ना म्हणून शिकवलं नव्हतं, पण मी तुला आता ते स्तोत्र शिकवणार आहे व आणखी दुसरी स्तोत्रे शिकवीन. बाबा, मी सर्व पाठ करेन. आणि विठ्ठलपंतांनी झोपडीकडे पाहिले. झोपडीच्या दारात रुक्मिणी कौतुकाने पाहत होती व बापलेकांचा संवाद ऐकत होती. तिच्या कडेवर सोपान होता. तोही 2 भावांकडे पाहून हसत होता व त्यांच्याकडे जाण्यासाठी झेप घेत होता. रुक्मिणी म्हणाली, जा बाबा, तूही जा त्यांच्याबरोबर. माझ्याजवळ कोणीही थांबू नका. भूक लागली की सगळी येतात आणि पोट भरलं की तिघे एकत्र खेळत असतात. मग त्यांना आईची गरज नसते. रुक्मिणी विठ्ठलपंतांकडे पाहत लटक्या तक्रारीच्या सुरात म्हणाली, मी काय म्हटलं ते ऐकलं का? हो हो, ऐकलं की, पण मी तुला मदत करतोय ना. विठ्ठलपंतांनीही तितक्याच समजुतीच्या स्वरात रुक्मिणीला सांगितले आणि दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य झळकले. सूर्य पश्चिमेकडे झुकला. निवृत्ती ज्ञानदेवाला धुळाक्षरे शिकवत होता. त्याचा हात धरून एक एक अक्षर गिरवत होता. धुळाक्षराची ओळख ज्ञानदेवाला निवृत्तीकडूनच प्रथम झाली. गंमत कशी पहा, विठ्ठलपंतांनी निवृत्तीला शिकवायचे, निवृत्तीने ज्ञानदेवाला शिकवायचे. निवृत्ती ज्या क्रमाने शिकला तोच क्रम निवृत्ती ज्ञानाला शिकवायला वापरू लागला. विठ्ठलपंत लक्ष देऊन होते व तेही मधून मधून दोघांना एकदम शिकवत होते. निवृत्तीची गाडी शिकवण्याच्या बाबतीत अगदी योग्य मार्गावरून चालली होती. विठ्ठलपंतांनी हाक मारली, निवृत्ती. आलो बाबा. सकाळी मी तुला सूर्यस्तोत्र शिकवीन म्हणून म्हणालो होतो ना, म्हणून तुला बोलवले. निवृत्ती विठ्ठलपंतांच्या समोर हात जोडून बसला. त्याची नक्कल करीत ज्ञानदेवही निवृत्तीच्या शेजारी बसला. निवृत्ती, ज्ञाना ऐका हां.
ज्ञानदेवाचे केवळ नाव घेतले होते. तसा तो लहान होता, त्याला तशी समज नव्हती, पण त्याचे नाव घेतल्यावर त्यालाही बरे वाटले. निवृत्ती, अंधाऱ्या रात्रीतून सूर्य एकदम उगवत नाही. त्याच्या खूप आधीपासून थोडा थोडा प्रकाश पडायला सुरुवात होते. त्यालाच उषक काल म्हणतात. म्हणून पूर्वीच्या मुनींनी या उषा कालाला उषा देवी असे म्हटले आहे व तिची स्तुती केली आहे. तुमची आई जशी तुम्हाला सकाळी उठवते तशी ही उषा देवी या जगातल्या झाडामाडांना, पशुपक्ष्यांना, फुलवेलींना, गाईगुरांना, चिमण्या पाखरांना, फुलपाखरांना उठवणारी त्यांची आईच आहे. निवृत्ती, तुला आई उठवते, पण तू उठण्याच्या आधीच चिमणी उठलेली असते. मग चिमणीला कोण उठवतो? तर ही उषा देवी. तू सकाळी पारिजातकाच्या झाडाखाली जातोस तेव्हा खाली फुले वाऱ्याबरोबर खेळायला पटापट झाडावरून खाली उड्या मारतात. मोगरीची फुले तू उमललेली पाहिलीस ना? उषादेवी त्यांना गुदगुल्या करून उठवते, म्हणून ती फुले हसता हसता उमलतात. अशी ही उषादेवी फारच प्रेमळ व चांगली आहे. मग बाबा, उषादेवी मला का उठवत नाही? निवृत्ती म्हणाला, उषादेवी आम्हाला म्हणजे मला व तुझ्या आईला उठवते. ती तुलाही उठवते, पण तू लहान आहेस ना, म्हणून तुला लवकर जाग येत नाही. शिवाय तुला उठवायला तुझी आई आहेच ना. तशी इतरांची आई उषादेवी आहे, म्हणून इतरांना उठवते. कळले? आता पुढे ऐक. त्या उषादेवीचे एक स्तोत्र मी तुला शिकवणार आहे, ते तू रोज सकाळी म्हणत जा. निवृत्तीने मान हलवली. विठ्ठलपंतांनी खालील अर्थाची उषा सुक्तातील एक ऋचा शिकवली. तेजस्वी किरणे ग सत्य असती, ज्ञान प्रकाशी उषा. येता तू नभी उर्वी पालक, तशी उद्योग वाढे उषा. व्यापी पंचजना सुखा उमलवी, चैतन्य द्याई उषा. आम्ही पालक पाल्य तीच आमुची, येता क्षितिजा उषा. विठ्ठलपंतांनी ऋचाचा चरण अगदी सावकाश व स्पष्ट म्हणून दाखवला. निवृत्तीकडून तो तसा म्हणून घेतला. त्यातील अवघड शब्दांचा अर्थ सांगितला. तशीच शब्दाची व्युत्पत्ती सांगून त्याचे व्याकरणही सांगितले. अशा प्रकारे विठ्ठलपंत एकाच वेळी भाषा, व्याकरण, भाषांतर, अर्थ हे सर्व विषय घेत. त्यामुळे निवृत्तीला विषय फारच चांगला समजत असे व त्याचे पाठांतरही झटकन होई. निवृत्ती चौकस बुद्धीचा होता. जसजसे त्याचे वय वाढत होते तशी त्याची चौकस बुद्धीही चौफेर धावत होती. पाऊस कसा पडतो, ऋतू कसे बदलतात, ग्रहण कसे लागते, ग्रहणाचे परिणाम काय, अन्नाचा शरीरावर कोणता परिणाम होतो, पचन संस्था म्हणजे काय, रक्ताभिसरण क्रिया कशी होते वगैरे अनेक प्रश्न तो मधून विचारून विठ्ठलपंतांकडून माहिती करून घेत असे. तर विठ्ठलपंत निरनिराळ्या ग्रंथाच्या आधारे, कथारूपाने, आकृतीद्वारे, पुराणातील दाखले देऊन हे सर्व त्याला समजावून सांगत असत. ज्ञानदेवही त्यांच्याजवळ बसून ते अगदी मन लावून ऐकत असे. विठ्ठलपंतांनी उषादेवीच्या स्तवनाची एक ऋचा शिकवली. निवृत्ती त्याची उजळणी करीत कोपऱ्यात बसून राहिला. गार वाऱ्याच्या झुळका अंगावर काटा आणत होत्या. विठ्ठलपंत व रुक्मिणी गप्पा मारत बसली होती. तीनही मुले नुकतीच झोपली होती. रुक्मिणी विठ्ठलपंतांच्या शिकवण्यावर लक्ष देऊन असे, त्यामुळे तिलाही बऱ्याच गोष्टी समजल्या होत्या. आता कोणत्या तरी वेगळ्या विषयाला तोंड फोडावे म्हणून रुक्मिणी म्हणाली, मागे तुम्ही मायेबद्दल काहीतरी सांगत होता, पण मला तो भाग नीट समजला नाही. तरी माया म्हणजे काय, तिचा प्रभाव कोणावर, का व कसा पडतो ते मला नीट समजावून सांगा. विठ्ठलपंत म्हणाले, माया शब्दाची व्युत्पत्तीच अशी आहे, या मा सा माया. जी नाही ती माया. रुक्मिणी, तुला वाटेल, जी नाही ती माया कशी? आपण तर या संसाराला माया म्हणतो, मग हा संसार नाही की काय, असा तुला प्रश्न पडला असेल. कारण संसारातील प्रत्येक वस्तू तर दिसते, भासते, इंद्रियांच्याद्वारे त्याचे ज्ञान होते. मग ती वस्तू नाही असे कसे म्हणावे? तेव्हा गौडपादाचार्यांनी एक मार्ग सांगितला आहे. ते म्हणतात, अद्वैताचा विचार केल्यास हे जे दिसते ते काहीच नाही, तर केवळ ब्रह्म आहे. पण व्यवहारासाठी या सगळ्या वस्तू आहेत हे मानले पाहिजे. म्हणून व्यवहारात या वस्तू खऱ्या आहेत, पण अध्यात्माला या ठिकाणी ब्रह्माशिवाय काहीच नाही. याचे कारण अध्यात्म म्हणजे जी वस्तू सातत्याने बदलते ती नसतेच, व जी वस्तू कधीही बदलत नाही, तिचे अस्तित्व अबाधित असते, तीच सत्य वस्तू होय. म्हणून ब्रह्म सत्यम जगत मिथ्या असे म्हटले आहे. म्हणून या जगाला, सृष्टीला माया म्हटले आहे. माया ही भासात्मक आहे. कोणत्याही वस्तूचा भास
हा कोणत्या तरी सत्याच्या अधिष्ठानावर होत असतो. जसे सर्पाभास हा दोरावर होतो, अंधारात कोणी पुरुष उभा असल्याचा भास खांबामुळे होतो, तसे मायेचे अधिष्ठान ब्रह्मावर आहे. सत्य ज्ञान होताच भास भ्रम नाहीसा होतो. जसे दोरीचे ज्ञान झाले म्हणजे सर्पाभास जातो व खांबाचे ज्ञान झाले की पुरुषाचा भासही जातो, तसे ब्रह्मज्ञान झाले की या सृष्टीचा भास भ्रम नाहीसा होतो. ब्रह्मज्ञानी पुरुषाला या सृष्टीतील हे विविध भेद दिसत नाहीत. रुक्मिणी, विविधता हेच मायेचे खरे स्वरूप आहे. या भेदमय विविध स्वरूपाचा मोह केवळ स्वस्वरूपाचे अज्ञान असलेल्यांनाच होतो. या तीनही लोकात ब्रह्मा, शंकर आदी देवतासुद्धा या मोहमायेच्या प्रभावाने ग्रासलेले आहेत. विठ्ठलपंतांना मध्येच थांबवून रुक्मिणी एक शंका विचारते. आपण एका देवाचं नाव विसरलात, विष्णू. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, विष्णू हे नाव विसरलो नाही तर मुद्दामच गाळले आहे. या मायेच्या पलीकडे केवळ विष्णूच आहे, कारण ही माया विष्णूचीच आहे. त्यामुळे विष्णूला मायेचा मोह पडत नाही. समजा तू शेण व मातीच्या मिश्रणातून एक फळ बनवलेस, ते केळं असेल व त्याला तू चांगल्या प्रकारे रंगवून ठेवलेस आणि ते जर दुरून व जवळूनही कोणाला दिसले तर ते त्याला खरोखरीच केळे वाटेल. पण दुरून व जवळून पाहूनही तुला ते खरे केळे वाटणार नाही, कारण तूच ते तयार केले आहेस. तसे भगवान श्री विष्णूच्या मायेच्या प्रभावानेच ही सृष्टी उत्पन्न झाली आहे. त्यामुळे ते कधीही या सृष्टीतील विविधतेला, भेदाला पाहून मोह पावत नाहीत, पण बाकीचे सर्व मोह पावतात. मोह म्हणजे काय तर द्वैतामुळे त्या वस्तूंविषयी निर्माण होणारी आसक्ती, तिच्या प्राप्तीची अभिलाषा किंवा उपभोगाविषयीची वासना हाच मोह. पण ज्यांना स्वस्वरूपाचे ज्ञान आहे, ज्यांचा द्वैतभाव मोडला, ज्यांना सर्वाठायी ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला, त्यांना ना आसक्ती, ना अभिलाषा, ना उपभोगाची वासना आणि त्यामुळे त्यांना मोह होत नाही. मग जीवाला या मोहमायेतून सुटका करून घेण्यासाठी मार्ग कोणता? कारण ही विविधता दूर होणे शक्य नाही. जीवाची आसक्ती, अभिलाषा, वासना जिथे कमी होणे शक्य नाही, तेथे त्या नष्ट कशा होतील? हा संसार करायचा म्हणजे सर्व प्रकारची कर्मे करणे आले, म्हणजे यातून सुटका नाही. रुक्मिणी, काट्याने काटा काढला की ज्या काट्याने काढला असेल तो काटाही टाकून द्यायचा असतो. तो जर जवळ ठेवला तर तोच टोचण्याची भीती असते. तसे या मायेतून मायेचा उपयोग करून घेऊन वाट काढायची असते. रुक्मिणी, याला दुसरा दृष्टांत असा देता येईल की नाव जशी नदी तरून जाण्यास उपयोगी पडते, पण तीच नाव जमिनीवरील प्रवासाला निरुपयोगी असते, म्हणून तिचा त्याग करून जावे लागते. त्याप्रमाणे या देहासकट या सृष्टीतील विविधतेचा उपयोग करून घेऊनच ही साधना, तपस्या करायची असते. या सृष्टीतील ईश्वरत्व समजून घ्यायचे असते, ते सुद्धा या मायेच्या प्रभावामध्ये राहूनच. ज्याप्रमाणे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी शिडीचा उपयोग करतात व वर पोचल्यावर शिडी बाजूला सारतात, त्याप्रमाणे या देहधारणेने या जगाच्या विविधतेचा, त्याच्या अशाश्वतपणाचा अभ्यास करायचा. उपभोग, वासना यापासून दूर राहायचे. रुक्मिणी, हा अभ्यास जन्मोजन्मी करावा लागतो. तो एका जन्मात कधीही पुरा होत नाही व जोपर्यंत तो पूर्ण होत नाही तोपर्यंत या मायेचे वास्तव्य कायम असते. रात्र बरीच झालेली होती. निद्रादेवीचा प्रभाव रुक्मिणीवर अंमल होऊ पाहत होता. विठ्ठलपंतांनी बोलणे बंद केले व मायेचे झिरझिरीत वस्त्र पांघरून दोघेही झोपी गेले. काळाने आपले काम केले होते. महिना उलटून गेला आणि विठ्ठलपंतांना कळले की रुक्मिणीला पुन्हा दिवस गेले आहेत. विठ्ठलपंत पूजा करत होते. शेजारीच जरा लांब निवृत्ती ज्ञानाला काही गोष्टी सांगत होता. सोपान रुक्मिणीच्या पाठीशी उभा होता. रुक्मिणी चुलीत जाळ सारीत होती. सोपानाला आंघोळीसाठी पाणी गरम करत होती. विठ्ठलपंतांनी पुरुषसूक्त चालू केले. ते ऐकून रुक्मिणी म्हणाली, निवृत्ती, म्हणावे पुरुषसूक्ताच्या ऐवजी आपण आता रोज पूजा करताना श्रीसूक्त म्हणावे. विठ्ठलपंतांनी रुक्मिणीची सूचना ऐकली आणि श्रीसूक्ताला सुरुवात केली आणि त्या दिवसापासून पूजा करताना रोज श्रीसूक्त म्हटले जाऊ लागले. विठ्ठलपंतांनी भिक्षेची गोळी उचलली व निघाले. त्यांच्या मनात विचारचक्र सुरू झाले. परमेश्वराने आपल्या आयुष्याच्या पटावर काय चित्रे रेखाटून ठेवली आहेत, काही कळत नाही. प्रथमतः वाटले होते की पांडुरंग एकटेच जन्माला येणार, पण रुक्मिणीला पहिल्या खेपेला जेव्हा दिवस गेले तेव्हा भगवान शिवाने दृष्टांत देऊन सांगितले की भगवान शिव प्रथम, नंतर भगवान विष्णू
नंतर ब्रह्मदेव व शेवटी आदिमाया व्यक्त रूपाने अवतरणार आहेत. त्याप्रमाणे आतापर्यंत ही मुले झाली, तेव्हा आता ही मुलगी होणार असे दिसते. शिवाय रुक्मिणीला पुरुषसुक्ताऐवजी श्रीसुक्त ऐकण्याची इच्छा व्हावी याचा अर्थ मुलगी होणार असेच दिसते. हे इथपर्यंत ठीक आहे, पण अशा माझ्या संन्याशाच्या घरी जन्म घेऊन हे देव काय कार्य करणार? समाज जेथे माझा एक शब्द ऐकून घेण्यास तयार नाही, त्यांना आमच्या सावलीच्या स्पर्शानेही विटाळ होतो. या लहान मुलांचे ते काय ऐकणार, केव्हा ऐकणार व त्यांच्याकडून कार्य तरी कसले होणार? परिस्थितीचा गडद अंधार विठ्ठलपंतांच्या नजरेसमोर पसरला होता. तरीही त्या अंधारातून त्यांची विचारांची पावले पडतच होती. मुलांची बुद्धिमत्ता, ज्ञानग्रहण शक्ती उत्तम आहे, पण त्यांना गुरु कोण लाभणार? आता माझे वय काय झाले? ही मुले लहान आहेत, तोपर्यंत मी त्यांना समाजाच्या छळाची जाणीव होऊ देणार नाही. पण उद्या मोठी झाल्यावर यांना हा समाज छळून छळून काढेल. ही मुले सालस, निरागस, कोवळ्या मनाची आहेत. त्यांना समाजाची बोलणी, नजरा सहन होणार नाहीत. वावटळीत सापडलेल्या वेलीप्रमाणे ही मुले कोलमडून तर पडणार नाहीत ना? असे निश्चित होणार नाही. मग हा समाज कसा व कोणत्या पद्धतीने ते वळणावर आणेल? आता ही मुलगी होईल म्हणजे भगवान शिवाने दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे आता आदिमाता जन्माला येईल, म्हणजे याचा अर्थ माझे कार्य संपले. रुक्मिणीबद्दल काही सांगता येत नाही. पाहू पुढे जशी परिस्थिती येईल व परमेश्वर बुद्धी देईल त्याप्रमाणे घडत राहील हे निश्चित. बाहेर पावसाची रिपरिप चालू होती. खेळता खेळता मुले झोपली होती. गार वाऱ्याचा सपका मधून मधून अंगावरून काटा उभा करत होता. रुक्मिणीचे झोपलेल्या मुलांकडे लक्ष गेले. अवघडलेली रुक्मिणी उठून त्यांच्याकडे जाण्याच्या विचारात होती. विठ्ठलपंत कोणता तरी ग्रंथ चाळत होते. रुक्मिणीच्या हालचालीवरून विठ्ठलपंतांच्या लक्षात आले की रुक्मिणी कशासाठी तरी उठत आहे. ते म्हणाले, रुक्मिणी तू कशाला उठतेस? मला सांग, मी घालीन मुलांच्या अंगावर पांघरून. असे म्हणत विठ्ठलपंत उठले. त्यांनी एक जाड चौघडी अंतरली. त्यावर तीनही मुलांना ओळीने झोपवले व त्यांच्या अंगावर एक मोठी व जाड चौघडी पांघरून घातली व पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसले. मी कशी तुम्हाला सांगणार? तुम्हाला काही कमी कष्ट पडतात? मी थोडी तरी हलती पाहिजे ना. 4 कामे केली तर तेवढीच तुमच्या हाताला विश्रांती. रुक्मिणी, एवढे काय मला कष्ट पडतायत? मी बाहेरची कामे करून येईपर्यंत तू घरातील जवळजवळ सर्व कामे केलेली असतातच. काय वाचताय? काही नवीन असेल तर सांगा. जेवढे समजेल तेवढे समजेल, नाहीतर निदान कानावरून वारा तर जाईल. मागे आपला विषय अर्धवट राहिला होता, त्याचा भाग वाचतोय. मायेच्या प्रभावातून मुक्त कसे व्हावे. मग हेच मला ऐकायचे आहे, ते मग सांगा पाहू. रुक्मिणी, माया अनादी आहे. ब्रह्माप्रमाणेच ही माया सर्व भूतसृष्टीला व्यापून आहे. जोपर्यंत देहधारणा होत राहते तोपर्यंत जीव मायेत अडकलेला असतो. ज्यावेळी जीव हा जीवनमुक्त दशा प्राप्त करून घेईल त्यावेळी पुढील जन्माचे कारण, हेतू काहीच शिल्लक राहणार नाही. म्हणजे ज्यावेळी जीवनाचे प्रारब्ध व संचित पूर्णपणे नाहीसे होईल त्यावेळी ही जीवनमुक्त दशा जीवाला प्राप्त होईल. ज्यावेळी या जीवनमुक्त दशेत जीव देहाचा त्याग करतो त्यावेळी तो पूर्ण मुक्त होतो. त्याला पुन्हा जन्म मरण नाही. भगवंत गीतेत सांगतात, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवंताच्या या परमधामाला तो जीव जातो की जेथून परत येणे नाही. रुक्मिणी म्हणाली, प्रारब्ध व संचित पूर्ण नाहीसे होणे कठीणच. मला तर वाटते केवळ अशक्यच आहे. मग जीवाला मुक्ती कशी मिळणार? रुक्मिणी, अशक्य वगैरे काही नाही, सर्व शक्य आहे. पण जीवाने तशी तपस्या केली पाहिजे. आपण असे कोड्यात बोलू नका व थोडक्यात सांगू नका. मला सविस्तर सांगा. मला हे सर्व नीट ऐकायचे आहे. रुक्मिणी, तुला सविस्तर ऐकायचे आहे ना? ऐक. मायेच्या प्रभावाने मोहित होऊन जीव मनात द्वैताची भावना पक्की करतो. या द्वैतभावामुळे त्याच्या ठिकाणी आसक्ती, अभिलाषा व उपभोगाची वासना उत्पन्न होते. ज्याप्रमाणे मधमाशा फुलाफुलातून मध गोळा करून पोळे भरतात व ते पोळे कातकरी लोक मधमाशांना जाळून काढून नेतात, त्याप्रमाणे जीव अनेक विषयांच्या उपभोगाची इच्छा धरून भोग घेतो व देहाच्या वासना पूर्ण करून पुष्ट होतो. आणि ज्यावेळी या पोचलेल्या देहाचे हरण करण्यासाठी काळ येतो तेव्हा जीवाला खूप दुःख होते. मिळवलेला पैसा, धनदौलत, कीर्ती, यश, सत्ता, स्थावर जंगम, बायको, मुले, घरदार हे त्या जीवाला सगळेचे सगळे व जेथीचे तेथेच सोडून द्यावे लागते.
त्यावेळी जीवाला अपरिमित दुःख होते व दुःखाच्या भोगातून जागृती येते, विवेक जागृत होतो, सर्व शक्तिमान परमेश्वराची जाणीव होते आणि मग तेथपासून त्याचे मन बुद्धी ही त्या परमेश्वराचे चिंतन करू लागते. दुःखदायक वासनांचा, आशा अभिलाषेचा, आसक्तीचा तो हळूहळू त्याग करू लागतो. देह निर्वाहापुरतेच व्यवहार तो करतो व तेवढाच आहार घेतो. बाकीच्या व जगाच्या व्यवहारातून तो चित्त काढून घेतो व परमेश्वराच्या चरणी लीन होतो. रुक्मिणी, त्याचा हा अभ्यास अनेक जन्म चालतो. जे घडते ते परमेश्वराची इच्छा म्हणून तो त्याकडे पाहत असतो. जे प्राप्त होते ते परमेश्वराची इच्छा म्हणून तो त्याचा स्वीकार करतो. स्वीकार करताना तो त्या वस्तूविषयी ना प्रेम ठेवत ना द्वेष करत, समभावाने तो सर्वांचा स्वीकार करतो. रुक्मिणी, याचा अर्थ त्या जीवाचे रागद्वेष संपलेले असतात. येथे रागद्वेष संपले तेथे त्याला काही मिळवायचे नसते, कारण त्याला काही कमी आहे म्हणून असे राहिलेलेच नसते. त्यालाच आत्मतुष्ट म्हणतात. आत्मतुष्ट जीवाचे सर्व संकल्पही थांबलेले असतात. जेथे संकल्प थांबतात तेथे कर्माचे बीजच नाहीसे होते. जेथे कर्मे नाहीत तेथे पापपुण्य नाही व जेथे पापपुण्य नाही तेथे पुनर्जन्माचा प्रश्नच येत नाही. अशा अवस्थेतील त्या जीवाचा तो शेवटचा जन्म असतो. तीच त्याची जीवनमुक्त अवस्था होय आणि देहत्यागानंतर तो मूळ ब्रह्मस्वरूपाला जाऊन मिळतो, मुक्त होतो. म्हणजे या सृष्टीतील मायेच्या आधारानेच तपस्या करून शेवटी मायेला सोडून मुक्ती मिळवायची, होय ना? होय, अगदी बरोबर. मग मला वाटते आपल्याला जर मुलगी झाली तर तिचे नाव आपण विठ्ठलपंत मध्येच घाईघाईने रुक्मिणीचे वाक्य पुरे करतात, मुक्ता ठेवूया, असंच ना? अगदी बरोबर. पण हे तुम्ही कसं ओळखलंत? रुक्मिणी हे अंतरंग एकरूप झाल्याचे लक्षण आहे. आपल्या दोघांचे भावविश्वही आता एक झाल्याची ती खूण आहे. मग आपल्या पायाशी एक मागणी आहे. आपण मला कधीही एकटी सोडून जायचे नाही. तुमच्या आधी मी. विठ्ठलपंत रुक्मिणीचा शब्द मध्येच तोडत म्हणाले, रुक्मिणी, असे काय बोलायचे बरे? आणि डोळ्यात हे पाणी कशासाठी? हा आनंद आहे. तुमच्यासारख्याचा सहवास लाभून जीवन धन्य झाले. या पर्णकुटीतही मी स्वर्गाचे सुख भोगत आहे. मला तर वाटतं स्वर्गसुख काही कमी असेल म्हणूनच परमेश्वर या झोपडीतील सुखासाठी स्वर्गातून खाली अवतरला आहे. आणि रुक्मिणीच्या चेहऱ्यावर एकदम भीतीचे भाव उभे राहिले. विठ्ठलपंतांना तो बदल अचानक का झाला हेच कळले नाही. ते म्हणाले, रुक्मिणी, घाबरलीस कशासाठी? असे विचारून विठ्ठलपंत रुक्मिणीजवळ जाऊन बसले व तिच्या पाठीवरून हात फिरवून तिला धीर देऊ लागले. काय सांगू, या निरगस मुलांकडे पाहिल्यावर वाटतं या समाजातील कोपिष्ट ब्राह्मणांपुढे यांचे कसे व्हायचे. सूर्याच्या तापाने कोवळी झाडे करपून जातात, तशी ही मुले या ब्राह्मणांच्या क्रोधाग्नीने छळवणुकीने करपून जातील. विठ्ठलपंतांना ही चिंता होतीच. तरी पण रुक्मिणीला धीर देण्यासाठी ते म्हणाले, रुक्मिणी, अगं हे देवाचे अवतार आहेत. त्यांचे प्रश्न ते अगदी सहज सोडवतील. आपल्याला त्यांची काळजी करण्याचे कारण नाही. आणि मला सांग, काळजी करून तरी हा प्रश्न सुटेल असे तुला वाटते का? तेव्हा जे जे ज्या ज्या वेळी होईल ते ते पाहावे, एवढेच आपल्या हातात आहे. पक्ष पंधरवड्याची अमावस्या होती. बाहेर पावसाची सर थांबायला तयार नव्हती. रुक्मिणी अंथरुणावर सारखी कूस बदलत होती. सकाळपासूनच रुक्मिणीची ही अवस्था असल्याने गौरीची आई घरीच होती. गौरी मुलांना खेळवत होती. गौरीची आई रुक्मिणीकडे पाहत होती व विठ्ठलपंत अन्नब्रह्माची सिद्धता करत होते. दिवस सरला, रात्र आली. गौरीची आई रुक्मिणीला म्हणाली, पोरी, थोडी कळ काढ. एवढी रात्र जाऊ दे बाई. उद्याचा दिवस लई चांगला आहे म्हणतात. आई भवानीचा दिवस आहे तो. रुक्मिणी केवळ ऐकत होती. तिच्या हातात काहीच नव्हते. कदाचित वेळ जाण्याला व झोप टाळण्यासाठी गौरीची आई बडबडत होती. अर्थात तिघांनाही झोप नव्हती. गौरी व मुले मात्र झोपली होती. वाट पाहता पाहता पहाटेचा वारा सुटला. बाहेर पावसाची सावरही थांबली होती. अचानक प्रकाशाचा एक लोळ झोपडीत शिरला. सर्व झोपडी प्रकाशमय झाली आणि दुसऱ्या क्षणी रुक्मिणी बाळंत झाली. गौरीच्या आईला डुलकी लागली होती, पण या प्रकाशाच्या लोळाने तिला जाग आली. तिचे लक्ष रुक्मिणीकडे गेले आणि तिच्या लक्षात आले की रुक्मिणी बाळंत झाली आहे. गौरीची आई झटकन पुढे झाली आणि तिने पडद्याआडूनच आवाज दिला, पंत, पाणी तापलंय नवं? विठ्ठलपंतही प्रकाशाच्या लोळाने आश्चर्यचकित झाले होते. त्यांच्या डोळ्यापुढे अंधारी आली होती. गौरीच्या आईचा आवाज त्यांच्या कानी आला. ते झटकन उठले. त्यांनी एका घमेल्यात पाणी उबदार करून घेतले
व पडद्याच्या आत सरकवून दिले. विठ्ठलपंतांनी दीर्घ श्वास सोडला. रुक्मिणीची सुटका झाली याबद्दलचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होते. आता गौरीची आई काय सांगते ते ऐकायला विठ्ठलपंत उत्सुक होते. इतक्यात गौरीची आई दुपट्यात गुंडाळलेले बाळ घेऊन बाहेर आली. ते तिने विठ्ठलपंतांच्या समोर धरले. विठ्ठलपंतांनी पाहिले. गौरीची आई म्हणाली, 3 भावांना एक बहीण पाहिजे होती, ती मिळाली. माझ्या मनात लई येत होतं की या खेपेला मुलगी व्हावी म्हणून, आणि अगदी तसं झालं. विठ्ठलपंतांनी सारं ऐकलं आणि मनाशी ते म्हणाले, एकूण मुलगी झालेली आहे आणि ती व्हावी अशी सगळ्यांचीच इच्छा होती. विठ्ठलपंतांनी बाळाला हातात घेतले. बाळाच्या चेहऱ्यावर नजर गेली. रुक्मिणीची छोटी आकृती. डोळे मिटले असले तरी मोठे दिसत होते. चाफे कळीसारखे सुरेख नाक, छोटी जीवनी, लालचुटूक ओठ, काळेभोर जावळ, गोल चेहरा, जरा मोठे कपाळ, गुबरे गाल. विठ्ठलपंतांना ते रूप फारच आवडले. त्यांनी बाळाच्या कपाळावर ओठ टेकवले व पुन्हा गौरीच्या आईच्या हाती दिले आणि गौरीच्या आईने ते पडद्याआड नेले. गौरी उठली आणि तिला कळले की मुलगी झाली. तिला खूपच आनंद झाला. ती रुक्मिणीला घाईघाईने म्हणाली, अक्का, गावात जाऊन तुमच्या आईस सांगून येते. त्या लई बार मला विचारत होत्या. त्या मला म्हणल्या की काही बी झालं तर मला लगोलग सांगाई ये म्हणून. रुक्मिणीने गौरीची गडबड पाहिली व ती तिला म्हणाली, गौरी तू जा, पण सावकाश, पळत जाऊ नकोस, आणि हे पहा, उगाच रस्त्यातील इतर कोणालाही सांगत बसू नकोस. गौरी झोपडीच्या बाहेर पडली. ती भरभर चालू लागली, पण तिला तो वेग फारच कमी वाटला. तिचे मन उमाबाईंच्या वाड्यात केव्हाच पोचले होते, पण जड शरीर मात्र त्याच्याच गतीने चालले होते. शेवटी न राहून गौरी हळूहळू पळू लागली. गौरी आपल्याच तंद्रीत पळत होती, त्यामुळे रस्त्यावरून कोण चालते याची दात तिला नव्हती. गौरीचा वेग अचानक थांबला, कारण गौरीचा हात कोणीतरी पकडला होता. 15-16 वर्षाची तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली गौरी, तिचे लक्ष वर गेले. एका ब्राह्मणाने तिचा हात धरला होता. त्याने जरा तोऱ्यातच विचारले, गौरी, सकाळीच इकडे कुठे निघालेस आणि इकडे कुठे होतीस रात्रभर? गौरीने हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण पुरुषाची पकड घट्ट होती. गौरी, तू खरं सांगितल्याशिवाय तुला मी सोडणार नाही. गौरीचा नाईलाज झाला. वेळ जात होता व ब्राह्मण हट्टी आहे याची गौरीला कल्पना होती. शेवटी तिने विठ्ठलपंतांना मुलगी झाल्याचे सांगितले. ते ऐकून त्या ब्राह्मणाच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना येऊन गेली. त्याच्या या बेसावधीचा फायदा गौरीने घेतला. तिने त्याच्या हाताला जोराचा झटका दिला व स्वतःची सुटका करून घेऊन ती पळाली. त्या ब्राह्मणाला गौरी पळाल्याचे काहीच वाटले नाही. तो निघाला होता ते काम सोडून गावातील महादेव भट्टांच्या घराकडे वळला, विठ्ठलपंतांना मुलगी झाल्याचे सांगायला. उमाबाईंनी गौरीच्या हस्ते थोड्या थोड्या वस्तू पाठवून रुक्मिणीची सोय केली होती. तसेच बारशासाठी सुद्धा तयारी करून ठेवली होती. 12वा दिवस उगवला. पहाटेपासूनच उमाबाई रुक्मिणीकडे आल्या होत्या. सिद्धोपंत घरीच होते. धर्ममार्तंडांनी उभी केलेली ग्रामण्याची भिंत त्यांच्याच्याने ओलांडवत नव्हती, तर तोडून कशी टाकवेल. सिद्धोपंतांना एकच आनंद होता, आणि तो म्हणजे रुक्मिणीला मुले झाली. परमेश्वराने दिलेला दृष्टांत खरा झाला. पण पुढच्या क्षणी ते चिंताग्रस्त होत की या मुलांचे आता पुढे कसे होईल. यांचे सबंध आयुष्य या समाजाच्या छळवणुकीने कुरतडून तर निघणार नाही ना. शेवटी चिंता करून हा प्रश्न सुटणार नाही हे लक्षात येऊन ते परमेश्वरावर भार टाकून गप्प बसत. सूर्य पश्चिमेकडे कलला. उमाबाईंनी पाळण्याला फुलांच्या माळा बांधल्या. मुलीला पाळण्यात घातले. लहानग्या सोपानाला खूप आनंद झाला. तो व ज्ञानात टाळ्या वाजवत होते. निवृत्ती शांतपणे सर्व गोष्टी पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरून आनंद, कौतुक ओसंडत होते. मुलीच्या कानात कुर्र केले व गौरीने बाळाच्या कानात नाव सांगितले, मुक्ता. उमाबाईंनी स्वतःच्या गळ्यातील सोन्याची साखळी काढून मुक्ताच्या गळ्यात घातली. उमाबाईंच्या या कृतीकडे पाहून रुक्मिणी म्हणाली, आई, मला तुझे मन समजते ग, पण काय करू? आम्हाला हे दागिने शोभा देत नाहीत. तू असेपर्यंत असू दे वाटल्यास, पण जाताना तू ती साखळी घेऊन जा. उमाबाईंच्या डोळ्यातून पाणी आले. त्यांनी डोळ्याला पदर लावला. आई, तुला लागावे म्हणून बोलले नाही. संन्यास घेऊन संसार केला, त्याने ही अवस्था आली, आणि वर आमची मुलगी दागिने घालून मिरवू लागली तर लोकांच्या बोलण्याला सुमारच राहणार नाही म्हणून म्हणते. परमेश्वराची जशी इच्छा असेल तसं होईल. आता या गोष्टी कोणाच्याच हातात राहिलेल्या नाहीत. खरं आहे तुझं बाई. आणि उमाबाईंनी मुक्ताच्या गळ्यातील सोन्याची साखळी काढली व त्या निघाल्या. येते मी रुक्मिणी.
आणि उमाबाईंचा कंठ रुद्ध झाला. रुक्मिणी शांतपणे उमाबाईंच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.